नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे। तर पुन्हा एकदा जी अपडेट आहे ती लाडकी बहिणीचीच आहे। लाडक्या बहीण योजनेची सर्वत्र सध्या इतकी चर्चा आहे की सगळ्यांचे लक्ष 21 हे डिसेंबरच्या हफ्त्याकडे आहे। 6वा हफ्ता कधी येणार। तर आता तुम्ही महिलांनी घर बसल्या चेक करू शकता की तुम्हाला डिसेंबरचा हफ्ता येणार की नाही। तर असं सरकारने नवीन अपडेट दिला आहे, पण ते आता कसं करायचं हे आपण जाणून घेऊयात। तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्हाला पैसे येणार की नाही। तर फडणवीस म्हणाले की दिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा जो हफ्ता आहे तो येणार आहे। तर साधारण 23 तारखेपासून लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे यायला सुरू होतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे। तर आता डिसेंबरचा अर्धा महिनाही संपला तरी अजूनही लाडकी बहीण योजनेचा जो आहे तो 6वा हफ्ता मिळाला नाही असं महिलांचं म्हणणं आहे। तर हा हफ्ता जो आहे तो कधी मिळणार याची चर्चा सुरू आहे। तर मकर संक्रांतीपर्यंत महिलांच्या खात्यावर जमा होईल असं सांगितलं जात असताना मुख्यमंत्री फडणवीस विधिमंडळात याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा 6वा हफ्ता कधी मिळणार याबाबत माहिती दिली आहे। तर नेमकं फडणवीस काय म्हणाले ते आपण जाणून घेऊयात। तर फडणवीस सर असे बोलले की हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हफ्ता येईल। साधारण 23 तारखेपासून लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे यायला सुरू होणार आहेत। तर त्याआधी अनेक भागांमध्ये महिलांचे अर्ज बाद झाले आहेत। तर पुण्यात जवळपास 10,000 अर्ज जे आहेत तर बाद झालेले आहेत। तर जळगाव, लातूर यासही भागातूनही हजारोंच्या संख्येने अर्ज बाद झाल्याची चर्चा समोर आली आहे। तर निकषांची जी पूर्तता आहे ती न केल्यास हे अर्ज बाद झाले आहेत असं त्यांनी म्हटलं आहे। तर आता 2100 रुपये कधी मिळणार? 2100 रुपये हा मोठा प्रश्न महिलांना आहे की 2100 रुपये नेमके कधी मिळणार। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की तूर्तास तरी निकषांमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत। तर 2100 रुपये जे आहेत ते मिळण्याची लाभार्थी महिलांना बजेटपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे। तर शिवाय एकाच घरातील 2 महिलांनी देखील या योजनेचा लाभ मिळाला आहे तर त्यांना त्याच्यातनं बाद करू शकणार आहेत। तर ज्यांना 5वा हफ्ता आचारसंहितेमुळे मिळाला नाही त्यांना 5वा आणि 6वा हफ्ता आता एकत्र मिळणार आहे, त्यामुळे महिलांना काळजी नसावी। तर या महिलांच्या खात्यावर येणार नाहीत पैसे। तर आता कोणत्या महिला आहेत त्या? तर ज्यांनी 4 खाती उघडली आहेत किंवा जे फसवणूक करून पैसे घेत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक असेल तर लाभ मिळणार नाही, आणि 4 चाकी गाडी असेल तरीही या योजनेचा लाभ मिळणार नाही, किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरी करत असेल व्यक्ती असेल तर या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। तर आता लाभार्थी महिलांनी ladkibaheen.maharashtra.government.in ही जी लिंक आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपल्या हफ्त्याचं स्टेटस चेक करू शकता की तुम्हाला आतापर्यंत किती हफ्ते मिळालेत आणि पुढे किती मिळणार आहेत। तर तुम्ही या साईटवर मोबाईल नंबरने अकाउंट सुरू करा, त्यानंतर स्टेटस चेक करू शकता तुम्ही या वेबसाईटने। तर तुम्हाला पैसे आले की नाही याबाबत माहिती मिळेल, आणि तुमचा अर्ज बाद झाला असेल तर खात्यावर पैसे येणार नाहीत हेही तुम्हाला तिथे दिसून येईल असं सरकारने स्पष्ट सांगितलं आहे। त्यामुळे आता महिलांनी तुम्ही स्टेटस चेक करा की तुमचा हफ्ता जो आहे तो आतापर्यंत किती हफ्ते आलेत, आणि जर तुमचा फॉर्म बाद झाला असेल तर तुम्हाला आता इथनं पुढे पैसे येणार नाहीत, तर तुम्ही त्याची दखल घ्यावी असं सरकारने सांगितलेलं आहे। तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, तुम्हाला जर समजलं नसेल तर तुम्ही की तुमचं स्टेटस कसं चेक करायचं, तुम्ही त्याच्याबद्दल आणखी डिटेल माहिती नक्की देईल। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच नवनवीन माहितीसाठी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्हाला समजत जाईल सरकारचं नवीन अपडेट। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। धन्यवाद।